संध्याकाळी आहे ना चहाच्या वेळेला मला खूप जास्त भूक लागली होती आणि डबा उघडून बघितलं तर डब्यामध्ये आहे ना काही शिल्लक नव्हतं. आता म्हटलं काय करायचं, तर लक्षात आले की थोडेसे पोहे आहेत घरामध्ये. म्हटलं चला इन्स्टंट पद्धतीने आपण पोह्याचा चिवडा बनवूयात. त्यासाठी आहे ना थोडेसे पोहे एका वाटीत काढून घेतले. त्याचबरोबर एक छोटा कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या सुद्धा बारीक कापून घेतल्या. सर्वात आधी आहे ना तेल न वापरता कढईमध्ये पोहे छान असे भाजून घ्यायला सुरुवात केली आणि भाजून घेत असताना आहे ना त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकले आणि दोन्ही एकत्रित छान असं खरपूस भाजून घ्यायला सुरुवात केली. खरपूस भाजून झाल्यानंतर आहे ना ते सर्व जिन्नस एका परातीत काढून घेतलं आणि साईडला ठेवून दिलं. त्यानंतर त्याच कढईमध्ये अगदी चमचाभर तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि बारीक कापलेला कांदा टाकला. छान असं परतवून घ्यायला सुरुवात केली. आवडीनुसार आहे ना थोडेसे मीठ आणि मसाले टाकायचे आहेत आणि छान असा मसाला तयार करून घ्यायचा आहे. आणि ह्यामध्ये आता टाकायचे आहेत भाजून घेतलेले पोहे आणि शेंगदाणे. पुन्हा सर्व छान असं एकजीव करून परतवून घ्यायचं. गरज वाटल्यास ना वरतून अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे, नाहीतर आहे ना चिवडा खूप जास्त खारट होईल. तर बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने इथे आपला पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे आणि हा चिवडा आहे ना खरंच खूप अप्रतिम लागतो. तुम्ही जर डाएटवरती असाल ना तर तेल न वापरता सुद्धा हा चिवडा नक्कीच ट्राय करून बघू शकता. चहासोबत आहे ना हा चिवडा मी मस्त एन्जॉय केला. तुम्हाला जर आपली ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.